शिवसेना विधान परिषदेच्या चारही जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। चारही जागांसाठी पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। शिवसेनेकडून आज दुपारी अधिकृत माहिती जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक होत आहे। या चारही जागांवर शिंदे शिवसेना उमेदवार देणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्या सोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, शिवसेना विधान परिषदेच्या 4च्या 4ही जागा लढणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। चारही जागांसाठी पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे अशी देखील माहिती मिळते। या संदर्भात काय सविस्तर माहिती? करण अगदी बरोबर आहे। 4 विधान परिषदेच्या जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ, नाशिक पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांवरती निवडणुका होणार आहे आणि त्यासाठी शिंदेंची शिवसेना जी आहे त्यांची चाचपणी सुरू आहे। विशेष म्हणजे डॉक्टर दीपक सावंत यांचं नाव तर समोर आहेच, मात्र 4ही जागांवरती जे आहे ते शिंदेंच्या शिवसेनेचेच उमेदवार उभे केले जातील असं सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळते। महायुतीमध्ये आपण बघितलं, ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस अनेक ठिकाणी म्हणजे जवळपास 4 ते 5 अशा जागा होत्या जिथे शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला होता, मात्र अगदी लास्ट मोमेंटला त्यांना या जागा मिळालेल्या आहेत। आणि ज्या आपण बघितलं की 2019ला एकूण ज्या शिवसेना एक होती त्यावेळेस सुद्धा शिवसेनेला जेवढ्या जागा त्यांच्या वाट्याला आल्या होत्या तेवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला ज्या आहेत ते 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मिळाल्या नाहीत। त्याचमुळे जी वाटाघाटी झाली होती महायुतीमध्ये त्यामध्ये असं देखील ठरल्याचं सुद्धा माहिती येते की शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना जे आहे ते विधान परिषदेला जास्त संधी दिली जाईल आणि त्यामुळे 4ही जागांवरती जे आहे शिंदेंच्या शिवसेनेचा दावा केला जातो आणि त्या प्रकारची अधिकृत घोषणा जी आहे आणि त्या प्रकारची एक मीटिंग जी आहे ती आज दुपारी होणार आहे। नक्कीच ज्योत्सना, या संदर्भातले ताजे अपडेट तुझ्याकडून घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।